नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत ना? तर मला कमेंट आलेली की ताई शेवई पुलाव, शेवई व्हेजिटेबल उपमा तुम्ही कसा बनवतात? मला कमेंट करून सांगा किंवा मला व्हिडिओमध्ये टाका. तर तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर आज मी इथे कामावर बनवलेला आहे शेवई व्हेजिटेबल उपमा म्हणजेच वर्मिसेली उपमा. तर त्याचीच फुल रेसिपी ह्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर सर्वात आधी पॅन घेतलं आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेच तेल सगळीकडे पसरवलेलं आहे, कारण तेलाचा वापर आपण खूप कमी करायचा आहे. तेल, साखर, मीठ या त्रिकोणापासून थोडं लांबच राहायचं आहे, म्हणजे कमीत कमी खायचं आहे आपल्याला. ह्या गोष्टी जेवढ्या आपल्या शरीराला जरुरी आहेत तेवढ्याच घातक पण आहेत. तर थोडंसं तेल टाकल्यानंतर मी शेवया टाकलेल्या आहेत. तर ह्याच थोड्याशा तेलामध्ये आपल्याला शेवया व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, म्हणजेच भाजून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी पटापट अशा शेवया थोड्याशा भाजून घेतल्यात. आपल्याला लाल करायच्या नाही आहेत, गुलाबी करायच्या नाही आहेत, पण थोडासा कलर चेंज करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही शेवयांचा उपमा केला ना, तर तो मोकळा होतो, एकमेकांना चिकटत नाही आणि चिकट असा गोळा होत नाही. तर अशा प्रकारे हा आपला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत. तुम्ही गरम पाणी पण टाकू शकतात. मी इथे नॉर्मल पाणीच टाकलेलं आहे. तर पाणी टाकून आपण ह्या शिजवून घेणार आहोत आणि नंतर त्याचं पाणी काढून टाकणार आहोत. जर तुम्हाला त्याचं पाणी काढून टाकायचं नाही आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये शिजवू शकता. तर अशा प्रकारे मी जरा जास्तच पाणी टाकले आणि ते आता मी शिजण्यासाठी एक वाफ घेणार आहे. तर थोडंसं झाकण ठेवायचं आणि मग एक वाफ काढून घ्यायची. लगेच 2-3 मिनिटांनी ते झाकण काढायचं. अशी पहिली उकळी लागली ना तर, आणि त्याच्यामध्ये मी कॉर्न टाकणार आहे. तुम्ही कॉर्न वेगळे पण शिजवू शकतात, पण मी शेवयांसोबतच कॉर्न शिजवून घेणार आहे, जेणेकरून परत वेगळं कॉर्न शिजवायला नको. तर अशा प्रकारे मी ह्याच्यात कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे टाकले आणि परत त्याच्यावर झाकण झाकलं, जेणेकरून शेवया पण शिजतील आणि कॉर्न पण शिजतील. तर अशा प्रकारे आपल्या शेवया आणि कॉर्न दोघेही शिजून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता शेवयांची साईज थोडीशी मोठी होते, नूडल्ससारखे जास्त फुगत नाही, पण हे शिजल्यावर आपल्याला बरोबर समजतं. तर हे गाळताना म्हणजे ह्याचं पाणी काढताना पुन्हा थोडंसं गार पाणी टाकायचं, म्हणजे शेवया चिकटत नाही एकमेकांना. आता ह्या पाणी टाकल्यानंतर मी थोडंसं हलवलं आणि आता हे मी गाळणीने गाळून घेणार आहे. तर ह्याच चाळणीने मी ह्या शेवया चाळून घेणार आणि मग ह्याच पॅनमध्ये फोडणी देणार. तर परत ते पॅन मी ठेवलं गॅसवर. पॅन कोरडं झाल्यावर, गरम झाल्यावर त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि ते तेल आपण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पसरवल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये जिरं टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता जिरं मोहरी टाकल्यानंतर मी जे बारीक हिरवी मिरची कापली ती टाकली, कांदा टाकला, गाजर टाकलं, बीन्स आणि कॅप्सिकम टाकलं. हे सगळं मी एकत्रच टाकले. का तर कांदा आपण आधी परतून घेतला तर ह्या भाज्या कच्च्या राहतात, त्यामुळे कांद्यासोबतच आपल्याला ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. त्यामुळे जिरं मोहरी टाकलं, मोहरी तडतडली की जिरं टाकायचं, मग मिरची टाकायची. मिरची थोडीशी तेलामध्ये फ्राय झाली की लगेच कांदा, गाजर, कॅप्सिकम आणि आपण ज्या ज्या व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये टाकणार आहोत त्या सगळ्या टाकायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या. तर ह्या परतताना थोडंसं त्याच्यावर एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून हे गाजर वगैरे असतं ना ते सुद्धा शिजून निघतं. तर बघू शकता तुम्ही त्याच्यावर झाकण झाकलं, त्याच्यानंतर पुन्हा झाकण काढलं, पुन्हा हलवून बघितलं, कारण कांदा लगेचच जळून जातो, त्यामुळे बारीक गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे. काही जास्त वेळ लागत नाही, 10 ते 12 मिनटामध्ये होऊन जातं. आणि एका टायमाला मी हे एकच करत नाही, ह्या शेवया वगैरे शिजेपर्यंत माझी भाजी कटिंग होते. एका बाजूला बघू शकता टोळूचं अंडं शिजतं, एका बाजूला भाजी होते. तर अशा प्रकारे माझं दुसरी कामं चालू असतात. तर लगेच मी हळद टाकली. जेव्हा ह्या भाज्या शिजल्यात असं वाटलं, कांदा चांगला परतला गेला की हळद टाकली. हळद टाकल्यानंतर मीठ टाकलं, म्हणजे ह्या भाज्यांना पण मिठाचं म्हणजे मीठ लागेल, नाही तर भाज्यांना आपल्याला अळणी लागतील. तर मीठ टाकलं आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. झालं. आता मग हे थोडंसं हलवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे आपण शेवया शिजवलेल्या आहेत त्या शेवया आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. पण हळद आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं, जेणेकरून हळद मीठ सगळीकडे पसरून जाईल आणि सगळ्या भाज्यांना वगैरे त्याचा रंग पण येईल आणि मिठाची चव येईल. या स्टेजला तुम्ही इथे थोडंसं तूप
तूप टाकू शकता किंवा मग शेवटी जेव्हा आपण शेवया वगैरे टाकतो, कोथिंबीर टाकायची वेळ येते, तेव्हा देखील तुम्ही तूप टाकू शकता. तर मी इथे आत्ताच तूप टाकलं, कारण की मी तेल खूप कमी टाकलं होतं आणि मग पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवलं, जेणेकरून जे आपण तूप टाकलेलं आहे त्यामुळे ह्या भाज्या मस्त तुपामध्ये असं तुपाचं फ्लेवर येईल. तर एक वाफ काढली 1 मिनिटाची आणि लगेचच झाकण काढलं आणि मग ह्या ज्या शेवया आपण ज्या शिजवलेल्या आहेत, शेवया आणि कॉर्न ह्या पॅनमध्ये टाकल्या. तर शेवया अशा चाळणीला चिकटू शकतात. त्यासाठीच मी तुम्हाला बोलली, की पाणी असतं ना, पाणी टाकलं ना गार पाणी शेवयांना, की मग त्या चिकटत नाही, गोळा होत नाही. तर तुम्ही बघू शकता आपल्या शेवया कशा मोकळ्या-मोकळ्या आणि छान शिजलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही शेवयांचा उपमा नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. त्यानंतर आपण ह्या ज्या भाज्यांचं हळद, मीठ वगैरे टाकलेली आहे भाज्यांमध्ये, ते आपण शेवयांना व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं, व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं. अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तर रेसिपी अगदी सोपी आहे. मला वाटतं तुम्ही अशी करत पण असाल. तर तुम्ही कशा करतात शेवयांचा उपमा? अशाच प्रकारे करतात का? मला कमेंट करून सांगा. आणि हो, ह्याच्यानंतर टाकायचा लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप छान चटपटीत अशा लागतात शेवयांचा उपमा. तर लिंबाचा रस टाकल्यानंतर आपण पुन्हा हे हलवून घ्यायचं आणि अर्धा लिंबू मी इथे टाकलेला आहे. पण बघू शकता पूर्ण त्याचा रस निघेपर्यंत मी त्याला बरोबर इकडून-तिकडून चांगलं फिरवून त्याचा पूर्ण रस काढून घेतला. आपण घरी जर एखादी वस्तू बचत करून जर संसार करत असू, तर आपण कामावर का वस्तू वाया घालवायची? कामावर पण वस्तू आपण वाया न घालवता आपल्या घरी जसं आपण काटकसर करून वस्तू वापरतो, त्याप्रमाणे जर वापरली, तर तिथे जिथे आपण काम करतो, त्यांना आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा दिसून येतो. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी झाकण ठेवलं. 2 मिनिटांनी त्याच्यावर कोथिंबीर टाकली आणि बघू शकता आपल्या शेवयांचा उपमा हा तयार आहे. तर ही अशी शेवयांच्या उपम्याची झटपट, टेस्टी आणि ईझी रेसिपी आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप खूप सपोर्ट करा. स्वामी माझ्या पाठीशी आहेतच. तुम्ही पण माझ्या पाठीशी असेच राहावा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि श्री स्वामी समर्थ.